हे गुड्डू काय बनवत आहे? मी बनवत आहे उलटा वडापाव. उलटा वडापाव? हो, एक नवीन डिश आहे. मी उलटा वडापाव तर अजून बघितला नाही. काय केलं याच्यात? याच्यामध्ये मी फोडणी टाकली आहे, कांदे, मिरचा, जिरा, मोहरी, अजून अद्रक लसूणचं फोडणी टाकली आहे. पेस्ट फर्स्ट आहे म्हणजे किती वेळा कुकिंग करते तू? फर्स्ट टाइम आहे? हा, हे फर्स्ट टाइमच करत आहे मी कुकिंग. आता आपण याच्यामध्ये आलू टाकूया, मॅश केलेला. वा वा वा, किचन तर खूप छान केलं तू. हो, ते फर्स्ट टाइम होतं म्हणून तसं झालंय. कुकिंग करत आहे. आलूच्या वर टाकायचं आहे. अच्छा, असं आहे का? म्हणजे तिकडून मम्मी सांगत आहे काय करायचं ते आणि इकडे गुड्डू बनवत आहे. तर याच्यात मॅश केलेले आलू टाकले आहे. आधी तेल घेऊन जिरं टाकला, जिरा मोहरी, नंतर कांदा, मिरची, टमाटर. ठीक आहे. आणि त्यानंतर आता आलू मॅश केलेले. नाही, टमाटर आपण नाही टाकले, कारण की महाराष्ट्राच्या वडापावमध्ये नॉर्मली टमाटर नाही राहत. ओके, म्हणून आपण ते नाही टाकले. बरं. गुड्डूने आज फर्स्ट टाइम कुकिंग करण्याचा विचार केला आणि कुकिंग करत पण आहे. पण आता ते कितपत बनते चांगलं ते आपण म्हणजे बघू समोर. तर तुम्ही बनवून राहा व्हिडिओमध्ये. आणि आता काय टाकणार आहे? आता आपण मीठ टाकत आहे, हळद. मीठ सांगून दिली. म्हणजे मला विचारायचं आहे स्वतःच. टाकू का मीठ? टाक. अजून टाकू? चवीनुसार मीठ टाकायचं आहे. टाक ना, तुझी तेवढी क्वांटिटी किती आहे त्याच्यानुसार टाक. पण कधी माझ्या हाताने मीठ जास्तच होते. बरं, मी पहिलेच विचारून घेते. ठीक आहे. आता आपण खाणारे आपणच आहो. कमी जास्त झालं तरी आम्ही ऍडजस्ट करून घेऊ. पण मी बिलीव्ह करते का आपण अगर कोणाला काही चालत बेस्ट बनवायचं नाही. चांगलं आहे बनवायचं. मागून आवाज आला मम्मीचा. फोडणीमध्ये आपल्याला हिंग पण टाकायचं होतं, आपण ते विसरलेलो आहोत. अच्छा, आता असं आपण वरून टाकणार. आता असं पण होते का? नाही, तसं नको टाकू. वरून थोडंसं तेल मध्ये टाकून मग कर. वरून टाकायचं ते तेल. आता चांगलं नाही येणार टेस्ट तसं वरून टाका. आता काय टाकताय? हळद. वा, कुकिंग पाहिजे. आधी सर्व टाकलं ना, आता हळद टाकताय वरून. वा, हे आहे नवशिकी. तर तुम्ही हिचा व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच कुकिंग करू शकता. आता आपण याला मिक्स करून घ्यायचा. करून घेत आहे. म्हणजे हे स्टफिंग आहे वडापावचा? हो, असं सांग ना. हे आलू वड्याचा स्टफिंग आहे. आलू वडा? हो, बट आपण नॉर्मली तर लोक. म्हणजे तुला तरी माहित आहे की तू काय बनवत आहे? तुझी डिश माहित आहे तुला, तू काय बनवत आहे? आता मी इकडे फेल झाली आहे, मम्मी मला थोडीशी हेल्प करणार. अच्छा, आता आली मम्मीची बारी. गुड्डू फेल झाली आहे असं. वरून नाही करायचं, वरून नाही टाकायचं. अशी थकली म्हणून मम्मीने घेतला आता गुड्डूच्या. तर ह्या आहे माझ्या जाऊबाई. हळद कमी झाली आहे का? असं चांगलं आहे, पण असं म्हणजे मुलीकडून नाही झालं तर मग मम्मीने हेल्प करायला पाहिजे. तर तेच इकडे चालू आहे. सांबार टाकायचं आहे का? विचारा. आता काय करणार आहे? आता आपण हिंग अजून सांबार टाकून हे झालंय आपलं पूर्ण स्टफिंग रेडी. अच्छा, स्टफिंग रेडी आली आहे. वडापाव, उलटा वडापाव ना? वडापाव उलटा नवीन टेक्निक. आम्ही आतापर्यंत सीधा वडापाव खाल्ला, आता उलटा वडापाव खाऊ आपण. हे गुड्डूनी बनवलेलं. ठीक आहे. व्हिडिओमध्ये बनवून राहा शेवटपर्यंत. बघूया उलटा वडापाव कसा होते तो. मम्मी टाकू? मम्मीलाच विचारून कर. बोला. आपण लवकर आपलं युट्यूब चॅनल चालू करणार आहे. अच्छा, इंजिनिअरिंग सोडून आता कुकिंग चॅनल सोडायचं? बस तेच राहिलं आता इंजिनियर लोकांचं, नाही? गुड्डू की रसोई. गुड्डू की. तर त्याच्यावर तुम्ही मला सपोर्ट करा सगळे. वा वा, बिलकुल. ऐकला, सर्वांनी गुड्डूची रसोईला पण सपोर्ट करायचा आहे. केव्हा चालू करणार आहे तू? इंजिनिअरिंग झाल्यावर. इंजिनिअरिंग झाल्यावर. बरं. जॉब नाही भेटली तर आता तुझ्यापासून बाकी इंजिनियर लोक काय शिकणार आहे? मी त्यांच्यापासून शिकतो. बाकी इंजिनियर लोक तुझ्याकडून काय शिकणार? कुकिंग शिकणार आहे की इंजिनिअरिंग काय केलं ते शिकणार आहे? नाही, कुकिंगच शिकेल मी. आज तुम्ही बघा खूप चांगलं बनवत आहे. आता काय टाकत आहे गुड्डू? सांबार, कोथिंबीर टाकत आहे आपण वरून थोडंसं टेस्टसाठी. नाही, तू सांबार पण म्हणू शकते, कारण मी सांबारच म्हणते. नागपुरी भाषेमध्ये आपण त्याला सांबारच म्हणतो. आपण आपली भाषा नाही सोडायची. मुंबईचा वडापाव बघा. अच्छा, मुंबईचा वडापाव. मुंबईची भाषा बोलत. बरं, कारण आपण नागपूरचा होता. आपल्या नागपूरला जे म्हणतोय तेच बोलायचं. भाषेत बदल नाही करायचा. इकडे टेस्ट करून पाहू का कसं झालं.
ह्या पावमध्ये बॅटर आपलं जे हे आहे स्टफिंग. आता वडापावचे पाव पण आले ना. आता कचरा थोडासा इकडे करून घेऊ आपण. मीठ घे. थोडंसं बरोबर मीठ टाकशील. हे म्हणजे घोल तयार करत आहे वडापावचा. त्यात काय घेतलं? मीठ टाकलं. मीठच टाकलं. त्यात काय घेतलं का दुसरं? बेसन घेतलं. बेसन मध्ये काय मीठ टाकलेलं आहे. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये हळद टाकत आहे. ओवा टाकलाय. अजून मीठ टाकलेलं आहे. कारण आता इथे सर्व हे गुड्डू बनवत आहेत. म्हणजे बघू शकता तुम्ही गुड्डूनी किचनचा काय हाल केलेला आहे. आमच्या गॅस ओट्याचा काय हाल केलेला आहे तिने. एक रेसिपी बनवत आहे. याच्यामध्ये तिखट टाकत आहे. तिखट पावडर. ठीक आहे. फ्लेवरसाठी तू इथे काय टाकलं? ओवा. आता हे तू बेसनचा घोळ तयार केला ना. हो. हे झालंय. इव्हन झालंय पूर्ण जागेवरनं. ठीक आहे. मिक्स करून झालाय. आता आपण आपलं वडापाव प्रोसिजर चालू करायची. हे पाव आहे. पाव घेतलाय. हिला पण मधातनं कापून घेतलाय. मध्ये कट करायचे आहे. हो. ठीक आहे. ठीक आहे. ओके. ते मध्ये काही चटणी बिटणी लावायची का? बस लावायची आहे. आपण हे पहिलेच लसूण. अजून हे कुठली चटणी आहे? हे लसूणची चटणी आहे. लसूण आणखी काय त्यात? लसूण आहे. याच्यात थोडंसं मिरची आहे. अद्रक आहे. अजून लसूण, अद्रक, मिरची आणि तिखट. बरं. हे मुंबईची स्पेशल चटणी आहे जे वडापाव सोबत सर्व केली जाते. बरं. त्या आतमध्ये आधी लावायचा. हा. ठीक आहे. मग बाकी दुसरी कोणती चटणी नाही. एक इमलीची चटणी आहे जी आपण सर्विंग साठी यूज करणार आहे. बरं. आता हे स्टफिंग करायचं आहे. म्हणजे आपण आलूचं स्टफिंग तयार केलेलं आहे ते पावमध्ये स्टफ करायचं आहे. हो. बरं. छान दिसून आलं. आता याला आपण असं बंद केलं. प्रेस करायचं आहे थोडा. त्याला असं दाब हाताने. असं दोन्ही हाताने. असं असं. हा. ठीक आहे. दोन्ही हाताने चांगलं प्रेस कर ना. केलं ना. असं हातात दाब. असं हात असं पकड. असं पकड. असं दाब आणि हे असं असं काठायचं. ओके. हे आपण याला कुकिंग करत आहे. शिकत आहे. म्हणजे थोडं थोडं शिकत आहे. इंजिनिअरिंग सोबत कुकिंग पण शिकत आहे. आणि मला वाटतं पोरींनी करायला पाहिजे. कमीत कमी आपलं पोट तरी भरलं पाहिजे एवढं. ठीक आहे. मोठा करत. तर चला आता काय करायचं? आपला पाव रेडी झालाय. स्टफिंग करून तयार आहे. आपण याला डिप करायचं. डिप करायचं. ओके. बेसन मध्ये. थांब मी ते आणतो. हे आहे जास्त वेळ नको ठेवतात. म्हणजे लवकर. टाक पडलं. तेलामध्ये टाकायचं आहे. याला तळून घ्यायचं आहे छान. ठीक आहे. तर हे याच्यावर टाकल्यानंतर काय करायचं? थोडं थोडं तेलाने तेलला थोडंसं ब्राऊन होऊ द्यायचं आहे आपल्याला. पलटायचं आहे. हो. पलटता येईल. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. वेरी गुड. गुड्डू तो वन पीस एक मोठा मोठा होते ना. तयार आहे उलटा वडापाव. झालाय. तळून झाला बरोबर. हो. काढ. हा झाला आपला बनून वडापाव. एक बनवून झाला ना. आता याच प्रकारे दुसरा पण तयार करायचा आहे. ठीक आहे. आता पुन्हा सेम प्रोसिजर. लसूणची चटणी लावायची आहे. इव्हनली स्प्रेड करायचं. बरोबर. खालीवर पण लावायचं की एक साईडनेच लावायचं? एक साईडने. आणि ते परत लावू शकता तुम्ही. आलूचं स्टफिंग लावायचं आहे. ठीक आहे. वा. दिसायला तर खूप छान दिसून राहिलेलं आहे. आणि टेस्टही छानच असणार. गुड्डूने आज फर्स्ट टाइम बनवलेला आहे काहीतरी कुकिंग.
तर खूप छान दिसतंय. परत तसंच सारखंच डीप करायचं आहे. जळवलं गुड्डू तू तेल. थोडं त्याचं साईडचे जे येतात ना ते जळलं आहे. आता आपण याला मधातनं कट करणार. म्हणजे आता सर्व करायचं आहे. हो सर्व करताना आता कसं याला कट करायचं मध्ये. हो याला सर्व असं मधातनं कट करूनच केलं कसं जातं. करायचं ते समजून नाही राहिलं. गरम आहे. वा वा. कट करून बघा. पूर्ण किती छान स्टफिंग आलेली आहे. गरम गरम आहे. दिसण्यावरून तर वाटतं की खूप छान असे टेस्टी झालेलं आहे. एकच दे. याच्यावर आपण इमलीची चटणी खूप नको टाकू. कोणाला इमलीची चटणी गार्निश करायचा. हो. ठीक आहे. छान दिसायला छान वाटलं. तर टेस्ट कशी. ते ठेव तिथे. हे चांगलं बनवते. खरंच आपलं कुकिंग चॅनल चालू करेल. बरं ठीक आहे. आणि हे बनवलेलं आहे गुड्डूनी उलटा वडापाव. आता हा उलटा तर कुठूनच दिसून नाही राहिला. उलटाच आहे ना. सीधामध्ये तर आपण अंदरचं तळून टाकते. उलट्यामध्ये आपण पूर्ण तळते. बरं बरं असं आहे का. ठीक आहे. छान. आता कोणाला देणार टेस्ट करायला. देवांशला आपण बोलते. तो कॉलेजवरून आला गेला. खूप भूक लागलेली आहे. अच्छा. कसं झालंय. पहिली वेळाच्या हिशोबाने खूप चांगला झालाय. असा पण चांगला झालाय. तुम्ही टेस्ट करून पहा. ठीक आहे. आता गुड्डूने तर रिव्ह्यू दिला की छान झालेला आहे. बघू आपण खाऊन. खरंच खूप छान. क्रिस्पी पण झालाय. छान झालाय.